अभी कितने ऊंचाई पे आ गए हम लोग? अभी तो हम 8,500 की ऊंचाई पे हैं। 8,500। ओहो। हॅलो फ्रेंड्स, वाजलेत बघा किती 2, पण हे वाजलेत पहाटेचे 2. आता आमची फ्लाईट आहे 5ची. T2ला जायचं आहे. कॅब बुक केलेली आहे आणि कॅब आल्यावर निघायचं आहे. आपण परत भेटूया एअरपोर्टवर. बाय. मुंबई सोडताना अगदी काळाकुट्ट अंधार होता आणि अगदीच बारीक दिवे दिसत होते. परंतु राईट साईडच्या खिडकीतून इतकं सुंदर विलोभनीय दृश्य होतं की तांबडं फुट्ट म्हणतात ना, अगदी तसंच. आणि सगळ्यांच्या झोपा उडाल्या आणि सगळेजण त्या खिडकीच्या बाहेर बघून ते अगदी सुख घेत होते. दिल्ली एअरपोर्टवर पोचलो. आ हा हा हा, किती छान सुंदर स्वच्छ आणि मोठ्ठंच्या मोठं एअरपोर्ट. सिक्युरिटी रिझनमुळे मी काही जास्त तिथे शूट नाही करू शकली, पण खूप मस्त आहे, सुंदर आहे. आणि चालणं खूप होतं, हरकत नाही, पण आजूबाजूला बघत चाललो. वेळ कसा काय गेला कळालं नाही. छान वाटलं एकंदर. जसजसं श्रीनगर जवळ येत होतं तसतसं जे वरून जे दृश्य दिसत होतं ना, अगदीच काय त्याचं वर्णन काय करावं समजत नाही आहे. अगदी पर्वताच्या रांगा, सगळ्या बर्फाच्छादित पर्वताच्या रांगा. आणि अगदीच दृश्य असं होतं ना की डोळ्यात जितकं टिपून घेता येईल तेवढं टिपून घ्यायचं. इकडे तिकडे अजिबात नजर नाही करायची. आणि बघा, तुम्हाला दिसतंय ना नीट व्हिडिओत बघा की वाऱ्यामुळे जे बर्फ पडतोय त्याचे अगदी वेव्ज दिसत आहेत अगदी स्पष्ट. आणि खूपच सुंदर दृश्य आहे होतं ते. श्रीनगर एअरपोर्टवर पोचलो आणि अगदी फार VIP असल्यासारखा भास होत होता, कारण आमचा ड्रायव्हर आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. आणि मग आम्ही टॅक्सीत बसलो आणि पुढे गुलमर्गला जायची तयारी. आणि तो प्रवास सगळाच एकदम सहृदय सुरुवात झाली त्या प्रवासाचं, असं मी म्हणेन. कारण आपले आर्मीचे जवान सगळे आजूबाजूला सगळीकडे दिसत होते. आणि खरंच त्यांची ऊन, वारा, पाऊस कुठलीही गोष्टीची भीड न ठेवता ते आपल्या भारत मातेसाठी, आपल्यासाठी जे रक्षणासाठी ते उभे होते. अगदी थोड्या थोड्या अंतरावर त्यांच्या पोझिशनमध्ये ते उभे होते ना, तर खरंच अगदी 2 हात, तिसरं मस्तक लावून मी त्यांना नमस्कार केला. वरती चढताना आमचा रस्ता एकदम क्लिअर होता, जसं दिसतोय ह्याच्यात व्हिडिओमध्ये. आणि आजूबाजूला बर्फ होता, प्रचंड बर्फ होता आजूबाजूला. आणि झाडांवर पण खूप सारा बर्फ पडलेला होता. त्यामुळे असं खूप छान सुंदर वातावरण वाटत होतं. आपण जेव्हा खाली घाट सुरू व्हायच्या आधी टॅक्सी बदलतो, तर तिथेच गम बूट्स आणि कोट वगैरे देणारे ते भाड्याने देतात, त्यांचे शॉप्स असतात. A few moments later. फिर उसके बाद लेवल 2 में लेके जाते हैं। वहाँ पे टाइम अनलिमिटेड है। बर्फ, सगळीकडे बर्फच बर्फ. देखो स्लेज राइड ये सर, ये 6 किलोमीटर का राइड बन जाता है नीचे से, ऊपर से नीचे। जी जी। तोंडातून वाफ येत आहेत. हाय संजू. देखो मी गंडोला राईड घेऊन आम्ही गेलो पलीकडे. आणि बर्फ म्हणजे असा बर्फ की तिथे आकाश आणि मग डायरेक्ट बर्फ एवढंच दिसत होतं. आणि मध्ये थोडीफार झाडांवर बर्फ पडलेला. आणि त्याच्यात तिथे जे मेंढपाळ असतात त्यांची घरं होती, ती पण पूर्ण बर्फाने झाकली गेलेली होती. अगदी त्याच्यात थोडा थोडा भाग दिसत होता की हां, इथे ही घरं आहेत असं दिसत होतं. मग आम्ही बाईक राईड घेतली
आणि भयंकर थंडी वाजायला लागली म्हणून मग हॉटेलमध्ये पळून गेलो. गुलमर्गच्या हॉटेलमध्ये आहोत आम्ही आता आणि हा पूर्ण हॉटेलचा आजूबाजूचा हा परिसर असाच पूर्ण सगळीकडे हे बर्फ 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 आहे बघा. पूर्ण आजूबाजूला हा असा एक इथे सगळ्याच हॉटेलमध्ये आत सुंदर लाकडाचं कोरीव काम आणि खूप सुंदर असतं. प्लस आम्ही एकदम थंडीच्या सीझनमध्ये गेलो होतो म्हणताना हीटर, रूम हीटर, बेड हीटर, गरम पाणी पण व्यवस्थित सतत मिळत होतं आणि इतके मोठाले खाली हॉलमध्ये मोठेच्या मोठे असे हीटर असायचे आणि छान त्यामुळे मस्त गरम वाटायचं आणि झोपलं की पण पाठीला मस्त शेक. म्हणजे दिवसभर आपण धावपळ केलेली संध्याकाळी आली येऊन विश्रांती घेतली की सकाळपर्यंत परत फिरायला मोकळे एकदम छान. ते बेड हीटर असल्यामुळे मस्त शरीराचा थकवा पूर्ण निघून जायचा आणि छान वाटलं एकंदर. हे बघ एवढं हवा भरली व कसा वेगळं झालं दिसतंय तुला. पेहलगामसाठी निघालो आणि बघतो तर काय जो कालचा रस्ता व्यवस्थित दिसत होता त्याच्यावर पूर्ण बर्फच बर्फ आणि नंतर आम्हाला असं कळालं बरोबर की जे गाडी मी बसली आहे त्या गाडीच्या टायर्सला सगळीकडे चेन लावलेल्या आहेत तरच ती गाडी त्या बर्फातून चालू शकते आणि खूप मजा वाटली. ही नवीनच गोष्ट कळाली मला.